माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का? सुज्ञानाचा निर्मळ जरा भीमासारखा माणूस मधुकर जनक सोनटक्के, निपाणी, कर्नाटक, सामाजिक कार्यकर्ता। आज हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेच्या कार्यालयास कर्नाटकमधून सामाजिक कार्यकर्ते मधुकर सोनटक्के साहेब यांनी सदिच्छा भेट दिली। त्या निमित्ताने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेबांचे पुस्तक त्यांना या सदिच्छा भेटच्या निमित्ताने आम्ही त्यांना बहाल करतो। धन्यवाद। भटकी जमात, कोलाटी डोंबारी समाज या समाजासाठी आजपर्यंत आपण कोणकोणती कार्य केलेली आहेत? मी कार्य हे भरपूर केलेलं आहे। माहीत झालं तर त्यांना सहकार्य करायचं, त्यांना पाठिंबा द्यायचा, त्यांना आधार द्यायचा, मशानभूमीवर त्यांना त्यांचं सहकार्य करायचं आणि येणाऱ्या परिपावण्यांना त्यांचा अभिमान करायचा, स्वागत करायचं, हे काम केलं। आज कोल्हापूर या ठिकाणी हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेस कर्नाटक, निपाणी या शहरातून सामाजिक कार्यकर्ते व डोंबारी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आज या ठिकाणी आपले माननीय श्री मधुकर सोनटक्के या ठिकाणी भेट देण्यासाठी आले। सोनटक्के साहेब, आज हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेला आपण भेट दिली, तर या निमित्ताने आपण कोलाटी डोंबारी समाजाला काय मार्गदर्शन करू शकता? मी कोलाटी डोंबारी समाजाला असं मार्गदर्शन करणार आहे की आमच्या समाजामध्ये मुली कमी आहेत आणि मुलं जास्त आहेत आणि डोंबारी समाजामध्ये विवाह कमी होत आहेत, कारण की पळवापळवीचा जास्त परिचय चाललेला आहे। त्यामुळं मुले व्यसनी म्हणजे व्यसनीची आड चाललेले आहेत आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। कारण मला समाज वाढवायचा आहे, डोंबारी समाज मला वाढवायचा आहे, त्याच्यामुळं मला कळकळीची विनंती वाटते। त्या डोंबारी समाजामध्ये माझा जन्म झाला म्हणून माझ्या जातीचा म्हणजे डोंबारी समाजाचा मला अभिमान आहे, त्याच्यामुळं मी समाजाकडे विनंती करत आहे। सोनटक्के साहेब, येत्या 2026ला कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। त्यामध्ये हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रणजित औंधकर साहेब यांनी यामध्ये सहभाग घ्यावा का असे आपल्याला वाटते का? जर वाटत असेल तर ते आपण आपल्या शब्दात ती व्यक्त करावी। रणजित औंधकर साहेब हर्षवर्धनचे अध्यक्ष असूनसुद्धा त्यांना 4 पदं आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याने ते मतदानच्या वेळेला सहभागी होण्याच्या त्यांना त्यांची गरज भासते कार्यकर्त्यांना। रणजित औंधकर साहेबांच्या कार्याबद्दल आपल्याला काय सांगावंसं वाटतं? माझ्या मोबाईलवर त्याचे व्हिडिओ फारसे येतात, त्यामुळं माझा संपर्क जास्त झाला आणि त्यामुळं हर्षवर्धन रणजित औंधकर साहेबांच्याकडे मी आलो आणि त्यांचं कार्य चांगलं आहे म्हणून मी त्यांना भेट दिली।